साकेत बास आता, नाही तर सगळं तूच संपवशील. घरात लहान मुलं येणार म्हटल्यानंतर राडा होणारच. राडा होणार, कोणीतरी धडपडणार, पसारा होणार, गोष्टी फुटणार, भिंती रंगणार, कोणीतरी चड्डीत शी करणार. काही तान्ही बाळ येत नाहीयेत आपल्याकडे. तू ना तुझ्या आतलं लहान मूल जागा कर. झालं जागा लगेच. अरे वा, थालीपीठ. थालीपीठ कधीपासून ओव्हन मध्ये करायला लागलीस? कुकीज आहेत त्या साकेत. कुकीज? अरे खायला नाही देणार आहेस? नाही, म्हणजे तुला नाही देणार आहे. आपल्या घरी येणाऱ्या छोट्या पाहुण्यांसाठी आहेत त्या. टेस्ट तर करू दे. नाही, मला कॉन्फिडन्स आहे छान झाले असतील. हे बरं आहे. पालेभाजी करताना कुठे जातो हा कॉन्फिडन्स? तेव्हा तर फार अगदी अरे साकेत नवीन पद्धतीने केले, थोडी टेस्ट कर, थोडी खा करत अख्खी कढई माझ्या ताटात रिकामी करतेस. कारण तू लोणच्यासारखी खातोस ना, मग काहीतरी ट्रिक. कायमचं फुटलेले असायच. ओके, टेन्शन घ्यायचं नाही. तू काय म्हणालास मगाशी? आपल्यातलं लहान मूल जागा करायचं. मी माझ्यातला साकू जागा करणार आहे. साकू? लहानपणी शाळेत मला साकू म्हणायचे. तुला तुझ्या मैत्रिणीने टोपण नाव दिलं नव्हतं का? आता जुई इतकं छोटं नाव आहे, अजून काय छोटं नाव ठेवणार? अरे 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 किती दुर्दैवी जीवा. टोपण नाव ह्या आयुष्यातल्या परमोच्च आनंदापासून वंचित राहिलीस तू. ऍटलिस्ट त्यांनी जू तरी म्हणायला पाहिजे होतं का? किंवा जुई मधली जू, किंवा नुसतंच ई. जू ई किंवा ए ई. साकेत, मी त्या मुलांसमोर तुला फटके देऊ शकते. आला फोन आला. आले. हॅलो. हा तेच. हो आलो. आम्ही बाहेर आलो लगेच. आले बच्चे कंपनी आले. आपण फुगे सोडूया त्यांच्या स्वागतासाठी. काय मुलं कुठे आहेत? रिकामीच आणलीत गाडी? अहो नाही, हे काय मुले मागे झोपली. किती गोड. पहाटे निघाली असतील ना, म्हणून झोप लागली असेल गाडीतच. साकू, हा आपण त्यांना वर घेऊन जाऊया. उचलून? अगं सिलेंडर आहे का तो? आणि 3 आहेत ते. मला ओळख करून दे ना त्यांची. आता अगदी 1 साइडेड ओळख करून देण्यात काय पॉइंट आहे? आपण घरी घेऊन जाऊ आणि मग देतो ना मी ओळख करून. नको ना, तू मला नावं सांग ना त्यांची. मी त्यांना असं अलगद फुंकर घातल्यासारखी उठवते. बापरे, चांगलंच जागा झालंय तुझ्यातलं लहान मूल. सांग ना. ओके, ती आहे ना, ती सगळ्यात मोठी मनू, म्हणजे मनवा, योगेश दादाची मुलगी, माझी पुतणी. हा आहे ना, हा नील, अश्विनीताईचा मुलगा, माझा भाचा. आणि नीलची सख्खी धाकटी बहीण राधा, माझी भाची. सो मनू, नील आणि राधा. ओके, हाक मारू? मार आता. काय आईला हे हळू, मुलं आहेत समोर. हॅलो. हाय, वेलकम. गुड मॉर्निंग. झाली का झोप? चला जाऊया आत. 2 मिनिटं. अगं ओळखलं नाहीस का मला?
फेसबुकवर माझा फोटो चेक करतेस का? अगं मी साकेत. I think she's informing her mother that we have reached. खुश वेळेवर पोहोचलो अगदी. Yeah, you drove the car so well. Good. सांगितलं आईला. चला. फक्त मेसेजच करायचा होता का की एक सेल्फी काढून पाठवूया? मी बॅग्स घेते तुमच्या. No, no, please. We'll carry our own luggage. अवघड आहे. काका डिक्की उघडता प्लीज. काही कष्टत नाही पोरांची. फार गुणी मुलं आहेत. फार लवकर मोठी झाली. हो ना. तू नील तर आत्ताच दाढी करत असेल असं वाटतंय. इट्स अ ब्रिटिश. साकेत चल आता लवकर. अगं हे तू दार लावलं नाहीयेस ना आणि चावी नसेल. या या. सँडल कुठे काढू? बाहेर का? बाहेर काढा किंवा आत काढा. म्हणजे कसंही बाहेर काढा, नंतर आपण आत घेऊ. Please tell us specifically. आत आत काढा. बॅग. तुमच्या बॅग्स कुठे ठेवू? अगं आत्ता ठेव इथेच. मी तिथे नंतर उजवीकडे तुमची रूम आहे, तिथे ठेवू शकता तुम्ही बॅग. आणि आत गेल्यानंतर डावीकडचं तिसरं कपाट तुमच्यासाठीच रिकामं केलेलं आहे, तिथे ठेवू शकता तुम्ही तुमचे कपडे. आणि आतमध्ये कपाटात डावीकडे एक गोमूत्राची बाटली आहे. ती शिंपडा हवं तर कपडे ठेवायच्या आधी. साकेत अरे काय, माझी आजी सोहळ्यात असताना सुद्धा अशी वागायची नाही. आणि हे काय, हे असे कोण ठेवतात चपला साकेत इतक्या छान? साकेत. अगं पादुका नाही आहेत ह्या. अर्थात हे परत गेल्यानंतर ह्यांच्यातल्या एकाच्या चपला ठेवून घेऊ आपण पादुका म्हणून. अरे आत्ता आलेत ते आणि तू लगेच त्यांच्या जाण्याच्या गोष्टी करतोयस. जा त्यांना विचारून ये त्यांना काही खायला हवंय का. ओके आत्ता जातो. दिशाभूलच झाली काही मंडळी आल्यापासून. काय खाणार आहात तुम्ही? ब्रेकफास्ट झालाय तुमचा? हो काका, झालाय आमचा ब्रेकफास्ट, पण आता पण काहीतरी थोडस लाईट चालेल. हा आता कसं, ऍक्च्युली ना माणसाने दिवसातून 5 वेळा ब्रेकफास्ट करायला पाहिजे. ब्रेकफास्ट, मग ब्रेकफास्ट नंतरचा ब्रेकफास्ट, मग दुपारी जेवणानंतरचा एक ब्रेकफास्ट, मग संध्याकाळचा ब्रेकफास्ट, आणि रात्री जेवल्यानंतर झोपण्याआधीचा एक हलका ब्रेकफास्ट. तर आता ब्रेकफास्ट नंतरच्या ब्रेकफास्टला तुम्हाला काय खायचंय? सँडविचेस, कुकीज, रोल्स, पोटॅटो वेजेस? बोला बोला. बदाम आहेत का काका? आल्मंड्स म्हणते ती. आहेत ना घरात? तू बदाम खाणार आहेस आता? आहेत ना, बदाम आहेत. बदाम आहेत, खारीक आहेत, जायफळ आहे, सीताफळ आहे. नाही, आत्ता काहीतरी वेगळं चालेल. तिला रोज सकाळी उठून भिजवलेले बदाम खायची सवय आहे ना, म्हणून विचारलं. हा हा, मग काय भिजवूया की, किलो किलोने भिजवूया. बदाम सात खेळूया बदामांनी. हुश, हसलात. मला आता सांगा, दुपारच्या जेवणाला काय प्लॅन करूया? हा, पिझ्झा, बर्गर? मला खरं तर वरण भात आणि लोणचं खावंसं वाटतंय. बाळा, लोणचं तेवढं मागू नकोस, नाहीतर जुई मला बरणीत कोंबून माझं लोणचं घालेल. मला ना गरमागरम पोळी आणि साजूक तूप खावंसं वाटतंय. मला ना ऑनेस्टली ऍक्च्युली ना तुला फक्त काकड्या कापून देणार आहे मी. अरे अरे काय हे,
अरे प्लीज, पण प्लीज काहीतरी मागवूया ना, प्लीज प्लीज. एक बर्गर, एक पिझ्झा, प्लीज 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 प्लीज. असं करू नका. या काकाचा विचार करा प्लीज. आणि सात्विक जेवायचंय असं पुन्हा म्हणू नका. अगं ही काय वयाची माणसं आली आहेत आपल्याकडे. बघ ना, तू नील इंग्रजी मधनं काय बोलतो? आता शाळेत कंपल्सरी केलं असेल का त्याला. हॉलमध्ये ठेवलेल्या गेम्सकडे त्यांनी ढुंकून सुद्धा बघितलं नाही. हो ना, लहानपणी या बाबतीतले माझे सेन्सर्स असले स्ट्रॉंग होते ना, जर खोलीत एखादं खेळणं लपवून जरी ठेवलं असेल ना तरी ते मला बरोबर सापडायचं. मी आता बोलवलंय त्यांना हॉलमध्ये, बघूया खेळतात का. मी त्यांना ते साबणाचे फुगे सोडून दाखवू. तुझं साबणाच्या फुग्यांचं काय ऑब्सेशन आहे साकेत? त्यापेक्षा आपण त्यांना तो चेंगा गेम खेळायला देऊया का? चिंगा नाही ग, झिंगा. तेच ते चेंगा झेंगा लेंगा काही असेल ते, पण खेळूया काहीतरी. बुद्धी लावायला लागेल असा खेळ नको ना खेळायला. अरे आपण का भांडतोय? तू थेट त्यांना विचार ना, त्यांना काय खेळायचंय ते. करेक्ट आहे. आता दंगाच सुरू होणार. काय करून ह्यांच्यातलं लहान मूल जागा करायला पाहिजे. ज्या घरात लहान मुलं असतात ना, ते घर असं भूकंपाच्या धक्क्यासारखं हल्लं पाहिजे. काही मुलं असतात अरे शांत. काही नाही, प्रत्येक लहान मुलाला दंगा करायला आवडतो. असं म्हणतोस? मग एक उपाय आहे. व्हॉट द हेल? म्हणून अरे आउट ऑफ युअर माइंड, रंग काय उडवते? तुझे डोळे फुटलेत का बावळट? मी माझं रंगवतीये ना. नील दादा, तू काही बोलू नका म्हणू दीदीला. हो चुंबडे, ये मूर्ख आहेस का तू दादा? हे नालायका. नालायक ठीक आहे. राधा, मनू, तुम्ही बघत काय बसलाय? तुम्ही पाणी उडवा त्याच्यावर. नील, अजिबात घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तो सगळा रंग. I'm with you. अरे कमाल, केलंय पेमेंट आपण. आणि हे बघ, आपल्या घरकामवाल्या मावशींना आणि प्लंबरला आपण जे पैसे ट्रान्सफर केले होते ना, ते ट्रान्झॅक्शन पण दिसतंय. एकदम सोयीचं आहे ना. सुपर. अगं जोई काकू ऐक ना. मनू ये ना. अगं राधा खूप रडतीये, तिला आईची खूप आठवण येते. आत्ताच परत घरी जायचं म्हणतीये. अरे बापरे. थांब, मी आले. मी फ्रीज मधनं आईस्क्रीम घेऊन येतो. आईस्क्रीममुळे तिचा मूड बदलला तर. आपण आपल्यासाठी पण वापरले पाहिजे. गप्प बस ना साकेत. पिरियड झालेत मला. ठिबक सिंचन आहे की डायरेक्ट नळ सुटलाय? तुला काय करायचंय?
मला जर पिरियड आले असते ना तर मी पहिले ते वापरून पाहिले असते. जा ना बाबा, पडू दे ना मला थोडा वेळ. काय आहे? तर काय सांगावं आईने मला? काय? अरे हे फरशी पुसायचं कापड आहे. जुई, तू रडू नको. सगळं माझं पार माकड होतं, तू रडायला लागलीस की.